मित्रांनो, मी आज तुम्हाला अत्यंत महत्त्वाचा सिद्धांत सांगणार आहे, तो म्हणजे चांगलं बोलणे आणि लक्षपूर्वक ऐकणे. या दोन सवयी आपल्या आयुष्यात खूप मोलाच्या आहेत. आता उत्तम बोलणं म्हणजे नेमकं काय? जेव्हा आपण इतरांशी संवाद साधतो तेव्हा आपलं बोलणं हे सकारात्मक, आशावादी असायला हवं. आपण समोरच्या व्यक्तीला आनंद देणारे आणि उत्साह वाढवणारे शब्द वापरले पाहिजे. आपण कोणाच्याही भावना दुखावेल किंवा कोणालाही अस्वस्थ वाटेल असं बोलणं टाळलं पाहिजे. जर आपलं भाषण चांगलं असेल तर लोकही आपल्याशी सकारात्मक वर्तन करतील आणि चांगलं बोलतील. आणि दुसरी बाब, काळजीपूर्वक ऐकणं म्हणजे काय? जेव्हा आपण कोणाशी चर्चा करतो, आपण त्यांचं मत, त्यांचे विचार शांतपणे स्वीकारले पाहिजेत. त्यांच्या बोलण्यामध्ये अडथळा आणू नये. आपण त्यांच्या मानसिक भावनांकडे संपूर्ण लक्ष दिलं पाहिजे. अनेक व्यक्ती बोलतात पण दुसऱ्याचं म्हणणं मन लावून ऐकत नाहीत. त्यामुळे त्यांच्या परस्पर संबंधांवर प्रतिकूल परिणाम होतो. सकारात्मक बोलण्याची कला आणि मनपूर्वक श्रवण ह्या दोन्ही गोष्टी नात्यांमध्ये खूप चांगलं फाउंडेशन म्हणून काम करतात. आपल्याला चांगलं बोलण्याची सवय जर आपण लावली आणि लक्षपूर्वक ऐकण्याची क्षमता विकसित केली तर तुमचं जीवन खूप सुखी होईल आणि तुमचे संबंध अधिक सॉलिड फाउंडेशन होईल. आजपासून तुम्ही सुद्धा या गोष्टींचा अंमल करा. बोलण्यापूर्वी विचार करा. आपल्या शब्दांमुळे समोरच्या व्यक्तीवर काय परिणाम होतोय याचाही विचार करून बोला. आणि देवाने आपली रचनाच अशी केली आहे, देवाने आपल्याला 2 कान दिलेत आणि तोंड एकच दिलंय. त्यामुळं जास्त ऐका आणि कमी पण प्रभावी बोला. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच उपयुक्त रील आणि व्हिडिओसाठी स्वरा इन्व्हेस्टमेंटच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम आणि फेसबुकला आम्हाला फॉलो करा. हॅव अ अबंडंट लाईफ. थँक्यू. Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme-related documents carefully.